नमस्कार मित्रांनो, बघा आज आपण बघणार आहोत फ्युचर परफेक्ट टेन्स. त्या फ्युचर परफेक्ट टेन्सचा अर्थ होतो पूर्ण भविष्यकाळ. ॲक्च्युअली तुम्हाला ज्या वेळेस वाक्य बनवायचे आहे कुठली फ्युचर परफेक्ट टेन्स किंवा फ्युचर परफेक्ट टेन्स या टेन्सवर तुम्हाला वाक्य बनवायची आहे किंवा कुठली गोष्ट मांडायची आहे किंवा कुठलीही संकल्पना लिहायची आहे, त्यावेळेस तुम्हाला त्या फ्युचर परफेक्ट टेन्सचा जो स्ट्रक्चर आहे तो लक्षात घेऊन तुम्हाला काय करायचे आहे, वाक्य बनवायचे आहे. तर फ्युचर परफेक्ट टेन्सचा जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे बघा. या ठिकाणी मी लिहिलेलं आहे सब्जेक्ट प्लस शॉल विल प्लस हॅव प्लस विथ हर्ट प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, सब्जेक्ट प्लस शॉल हॅव विल हॅव प्लस असं पण म्हटलं जाते. त्यानंतर विथ हर्ट म्हणजे पास्ट पार्टिसिपल, वर थर्ड पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. मराठीमध्ये कर्ता, नंतर शॉल हॅव विल हॅव, त्याच्यानंतर क्रियापद कोणतं पास्ट पार्टिसिपल वाला आणि त्याच्यानंतर कर्म. आता याच्यानंतरही सुद्धा वाक्य मोठं जेव्हा तुम्हाला लिहायचं जर असेल त्यानंतरही तुम्ही वाढवू शकता. जसं डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. पण फॉर्म्युला मात्र हाच तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. स्ट्रक्चर तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे जे मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे. सब्जेक्ट प्लस शॉल हॅव प्लस विल हॅव प्लस त्यानंतर वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, त्यानंतर समोर एक माहिती थोडीशी तुम्हाला लिहून दिली आहे. भविष्यकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल असे जेव्हा दर्शविले जाते त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया जेव्हा पूर्ण झालेली आहे, जसं तुम्ही ज्या काही गोष्टीचा विचार केलेला जो असतो तो विचार मांडण्याकरता तुम्हाला तो विचार तुमचा पूर्ण झालेला आहे किंवा ज्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार पूर्ण केलेला आहे ती गोष्ट पूर्ण झालेली आहे किंवा आता जेव्हा तुम्ही बोलत आहे आणि ती गोष्ट मांडण्याकरता तुम्हाला भविष्यकाळ, कोणता भविष्यकाळ तर पूर्ण भविष्यकाळ, त्यालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो फ्युचर परफेक्ट टेन्स. बरोबर आहे. मग भविष्यकाळात एखादी गोष्ट जेव्हा पूर्ण झालेली असेल तिला मांडण्याकरता आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचा आपण उपयोग करतो. जसं मी एक एक्झाम्पल इथे दिलं, आय शॅल हॅव रिटन पोयम. मी कविता लिहिलेली असेल. याचं ट्रान्सलेशन बघा, आय हॅव रिटन पोयम, मी कविता लिहिलेली असेल. त्यानंतर इंग्लिश मध्ये थोडंसं दिलेलं आहे व्हॉट एव्हर एन ऍक्शन कंप्लीटेड इन फ्युचर टाइम. व्हॉट एव्हर एन ऍक्शन कंप्लीटेड इन फ्युचर टाइम we can use their future perfect tense. म्हणजे जी काही ऍक्च्युअली ऍक्शन आहे, कृती आहे, ती मांडण्याकरता तुम्हाला कुठल्या टेन्सचा उपयोग करायचा आहे, फ्युचर परफेक्ट टेन्सचा. ओके, तर नक्कीच चॅनलवर नवीन जर असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स पण करा. जो आज आपण टेन्स शिकलेला आहोत त्या संदर्भामध्ये नक्कीच कमेंट्स करा, सांगा. थँक्यू.